नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. क्वालिटेटिव्ह रिसर्च, गुणात्मक संशोधन याविषयीचा आपला जो सर्टिफिकेट कोर्स आहे, त्या संदर्भात आपण दुसऱ्या लेक्चरला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. मी प्राध्यापक डी.एस. शिंदे, समाजशास्त्र विभाग, के.टी.एच.एम. कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण संशोधन म्हणजे काय? संशोधनाच्या संदर्भातील वेगवेगळ्या विचारवंतांच्या व्याख्या अभ्यासल्या होत्या. त्यात आपण संशोधन या संकल्पनेचा अर्थही समजून घेतला. संशोधन म्हणजे पुन्हा पुन्हा शोध घेणं किंवा जुनी तथ्य जे आहे, त्या तथ्यांमध्ये पुनर्परीक्षण करणं आणि त्यात सुधारणा करणं, हा त्या पाठीमागचा हेतू असतो. म्हणजे सामाजिक घटना ज्या आहे, त्या संदर्भातील अनेक गोष्टी ज्या आहेत, ते पुन्हा पुन्हा तपासल्या जातात. मग संशोधन म्हणजे एक प्रकारे पुन्हा पुन्हा शोध घेणं, असा आपण त्याचा ढोबळमानाने अर्थ बघितला. त्यानंतर विविध विचारवंतांच्या व्याख्यांचाही आपण त्या ठिकाणी अभ्यास केला. संशोधन ही प्रक्रिया दीर्घकालीन प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेचा अभ्यास जो आहे, तो अ, कसा पुढे जातो, तो आपण या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. सामाजिक संशोधन ही जी प्रक्रिया आहे, वेगवेगळ्या टप्प्यांमार्फत पुढे जात असते. तर हे टप्पे कुठले आहे? स्टेप्स ऑफ रिसर्च किंवा सोशल रिसर्च, सामाजिक संशोधनाचे टप्पे किंवा पायऱ्या किंवा स्टेजेस जे आहेत, ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. यातील पहिली पायरी जी आहे, ती आपण बघणार आहोत. सिलेक्शन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. त्याला मराठीमध्ये म्हणता येईल समस्या सूत्रण. संशोधनाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला विषय निश्चित करावा लागतो आणि हा विषय निश्चित करणं तसं अवघड काम आहे. आपल्याला आवड असणाऱ्या विषयामध्ये आपण संशोधनाचं कार्य सुरू करतो. बऱ्याचदा संशोधन करत असताना त्याची दिशा ही निश्चित करावी लागते. जर दिशा चुकली तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. याचं एक उदाहरण आपल्याला असं घेता येईल, की जसं समुद्रामध्ये दूरपर्यंत समुद्र पसरलेला आहे. समुद्रामध्ये जी जहाज भ्रमंती करत असतात, वस्तूंची ने-आण करत असतात, या जहाजाची दिशा ही निश्चित करावी लागते. कारण ही दिशा निश्चित झाल्यामुळे इच्छित ठिकाणी, ठरवलेल्या ठिकाणी आपल्याला जाऊन पोहोचता येतं. तसंच जर दिशा जी आहे जहाजाची चुकली, तर ते जहाज दुसऱ्याच कुठल्यातरी देशाकडे किंवा दुसऱ्याच किनाऱ्याकडे निघून जाऊ शकतं. तसं संशोधनाचंही आहे. संशोधन सुद्धा विषय निवडीपासून विषय निवडणं आणि त्याची दिशा निश्चित करणं हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. समस्या सूत्रण किंवा एखादी समस्या घेऊन आपण अभ्यासाला सुरुवात करतो आणि ही समस्या घेऊन पुढे जात असताना आपल्याला असं म्हणता येईल, की अ, त्याची दिशा बरोबर आहे का? काम बरोबर चाललंय का? हे पण बघावं लागतं. आपण एखादा विषय घेऊ आणि त्या विषयानुसार आपल्याला समस्या सूत्रण कसं असतं ते आपण बघणार आहोत. समजा माझ्या संशोधनाचा विषय असा आहे, की नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या जमीनविषयक मालकीचा समाजशास्त्रीय अभ्यास. जमीनविषयक मालकी, लँड ओनरशिप. जमिनीची मालकी महिलांच्या नावावर अल्प आहे. का अल्प आहे? जमीन मालकी महिलांच्या नावावर अल्प आहे, अशी ही समस्या आहे. ही समस्या घेऊन आपण पुढे मार्गक्रमण करत आहोत आणि हे करत असताना किंवा हे संशोधन करत असताना जमीन धारणेचा आकार, स्वरूप किंवा लिंगभाव कशा प्रकारे आहे, या गोष्टींची आपल्याला तपासणी करावी लागते. म्हणून समस्या मांडताना उदाहरणार्थ जमीन मालकी अल्प आहे महिलांच्या बाबतीमध्ये. त्याला वेगवेगळी कारणं आहेत. भारतामध्ये नव्हे संपूर्ण जगामध्ये
पॅट्रिआर्की किंवा पुरुषसत्ताकता ही अगदी ठासून भरलेली आहे प्रत्येकाच्या मनामध्ये आणि त्यामुळे ती एकाएकी निघून जाणार नाही त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आपल्याला सर्वांना माहिती आहे, की स्त्रीवाद निर्माण झाला. स्त्रियांच्या संदर्भात अनेक चळवळी उभ्या राहिल्या. स्त्रीवादाची पहिली लाट, दुसरी लाट, नंतर सध्या अशा असंख्य एन-जी-ओ असतील किंवा संस्था असतील, त्या काम करतायत. शासनाद्वारे विविध प्रकारचे कायदे केले जात आहेत. पण त्या संदर्भात आपण कुठपर्यंत जाऊन पोहोचलो, ही तपासण्याची गरज आहे. आपल्याला असं म्हणता येईल, की समस्या सूत्रण ही संशोधनाची पहिली अवस्था किंवा टप्पा आहे. समस्या घेऊन आपण संशोधनाला सुरुवात करतो आणि आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी सांगता येईल, की एक कुठलीतरी गोष्ट गृहीत धरावी लागते. आता ही गृहीत धरल्यानंतर एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी अ, लक्षात घ्यावी लागेल, की आत्ता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये जमीन मालकी ही अत्यल्प आहे किंवा कमी आहे. त्याची टक्केवारी कशी-कशी आहे, ती आपण बघणार आहोत, की तालुका वाईज सुद्धा वेगवेगळी आहे. ती कशी आहे, की काही आदिवासी भागामध्ये ती जास्त प्रमाणात बघायला मिळते. प्रगत भागामध्ये त्या मानाने कमी बघायला मिळते किंवा ट्रायबल अँड अर्बन अशा दोन्हीचा मध्य असणारे जे काही तालुके आहेत, तिथं वेगळ्या प्रकारची बघायला मिळते. मग संभाव्य उत्तर जर असं असेल, संभाव्य उत्तर किंवा गृहीत कृत्य म्हणजे काय? आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. हायपोथेसिस आपण त्याला म्हणतो, गृहीत कृत्याची निर्मिती. ते गृहीत कृत्य बऱ्याचदा तपासावं लागतं. आपण एखादी गोष्ट गृहीत धरली संशोधनाच्या संदर्भामध्ये, तर ती तपासावी लागते. ती खरी आहे की खोटी आहे? ती तपासावी लागते. त्याचा पडताळा घ्यावा लागतो. त्यासाठी पुन्हा-पुन्हा माहिती घ्यावी लागते. उदाहरणार्थ, आपल्याला महिलांच्या बाबतीमध्ये जमीन मालकी अल्प आहे. अल्प आहे ही आपलं समस्या झाली. परंतु गृहीत कृत्य कोणतं आहे? पी की पितृसत्ताकतेमुळे मुलगा हा वंशाचा दिवा मानला जातो. मुलालाच पुढे प्रॉपर्टीचे अधिकार दिले गेलेत आणि स्त्रिया, मुली ह्या वंचित राहिल्या. मुलगी हे परक्याचं धन मानलं गेलं. मग समस्या विधान किंवा गृहीत कृत्य कसं येईल, की पितृसत्ताकतेमुळे महिला आणि मुलींच्या नावावर जमिनी कमी आहेत. हे गृहीत कृत्य आहे. हे अंदाजे धरलेलं गृहीत धरलेलं एक विधान आहे. त्याला आपण हायपोथेसिस असं म्हणतो किंवा गृहीत कृत्य असं म्हणतो. म्हणजे गृहीत कृत्याची तपासणी करावी लागते. पूर्ण संशोधन झाल्यानंतर आपण गृहीत धरलेलं जे काही विधान आहे, ते खरं आहे की खोटं आहे, हे तपासलं जातं अंतिम निष्कर्ष आल्यानंतर. म्हणून समस्येचं अंदाजे उत्तर म्हणजे गृहीत कृत्य. हो, म्हणजे हे हायपोथेसिस खरं आहे की खोटं आहे, हे पण तपासलं जाईल. त्याचा पडताळा घेतला जाईल. अजून एक उदाहरण आपण घेऊया. उदाहरणार्थ, आदिवासींमध्ये कुपोषणाची समस्या आपल्याला बघायला मिळते. मालन्यूट्रिशनची समस्या. पावसाळ्यामध्ये अगदी गडचिरोली किंवा आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पेठ, सुरगाणा अशा विविध आदिवासी भागामध्ये कुपोषण बघायला मिळतं किंवा लहान मुलांमध्ये ह्या गोष्टी जास्त बघायला मिळतात मालन्यूट्रिशनच्या. तर इथं आपल्याला असं म्हणायचं की गृहीत कृत्य जर असं धरलं, की बेरोजगारीमुळे आदिवासींमध्ये कुपोषणाची समस्या निर्माण झाली. हे विधान तपासावं लागेल. आता बेरोजगारी ही कारण आहे का? कारण जर काम नसेल तर खिशामध्ये पैसा नसणार, पैसे नसणार त्यामुळे उपजीविका भागवण्याचे प्रश्न निर्माण होणार. हे समजा आपण गृहीत धरलेले आहे. बऱ्याचदा कुपोषणाचं किंवा बालमृत्यूचं कारण जे आहे, ते लवकर विवाह होणं हे सुद्धा कारण असू शकतं. ते पण तपासलं पाहिजे. उदाहरणार्थ जर लवकर विवाह झाला मुलींचा, तर मातेची शारीरिक वाढ न झाल्यामुळे मुलं जी आहेत ती अ, कुपोषित जन्माला येतील किंवा कमी वजनाची जन्माला येतील आणि त्यामुळे अ, अर्थातच ते बालमृत्यूचं प्रमाण वाढू शकतं. हेही कारण असू शकतं. थोडक्यात एखादी गोष्ट गृहीत धरली आपण किंवा हायपोथेसिस आपण घेतलं, तर ते हायपोथेसिस ची नेमकी कारणं कोणती आहेत? ती आपल्याला पूर्ण पडताळा घ्यावा लागतो. ते विधान खरं आहे की खोटं आहे हे नंतर आपल्याला तपासून बघावं लागतं. आणि हे केव्हा होतं?
जेव्हा संशोधनाचा आपण समस्या सूत्रण किंवा प्रॉब्लेम पुढे घेतो, तो त्यानुसार आपण पुढच्या संशोधनाच्या पद्धती वापरून डेटा जो आहे तो संकलित करतो आणि पुढे त्याचे निष्कर्ष जे आहे विश्लेषण करून निष्कर्ष जे काढतो आपण, ते निष्कर्ष कशा प्रकारचे आले? कृत्याच्या बाजूने आले की विरोधी बाजूने आले? हे पण आपल्याला तपासावं लागतं. म्हणून हायपोथेसिस हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. गृहीत कृत्य निर्मिती हा संशोधनातला दुसरा टप्पा किंवा दुसरी पायरी किंवा दुसरी स्टेज आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला अ, पुढे मुद्दा बघायचा आहे, तो म्हणजे कोणता? की फॉर्मेशन ऑफ रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. जो आपण संशोधनासाठी विषय निवडलेला आहे, त्या संशोधनाचे उद्देश कुठले-कुठले आहेत, ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. समजा जमीन मालकी, महिलांची जमीन मालकी हा विषय असेल, तर या विषयामध्ये समजा नाशिक जिल्हा हे आपलं कार्यक्षेत्र आहे संशोधनाचं. मग ह्या संशोधनाच्या कार्यक्षेत्रामध्ये महिलांच्या जमिनीचा आकार, स्वरूप, प्रमाण जाणून घेणं हा पहिला उद्देश असू शकेल. दुसरा उद्देश आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, स्त्री-पुरुषांची जमीन मालकीची तुलना करता येईल. उदाहरणार्थ, नाशिक जिल्ह्यामध्ये 11% महिलांच्या नावावर जमीन आहे. तालुका वाईज याच्यामध्ये फरक आहे. उदाहरणार्थ, निफाड तालुक्यामध्ये 11% महिलांच्या नावावर जमीन आहे, आढळून आल्या कृषी जनगणनेनुसार. ते प्रमाण मालेगाव तालुका असेल, त्याचबरोबर आपल्याला असं म्हणता येईल, की नांदगाव तालुका असेल, त्र्यंबकेश्वर तालुका असेल, या तालुक्यामध्ये ते प्रमाण 21 ते 22 जवळपास एवढी टक्केवारी महिलांच्या नावावर जमिनी असणाऱ्याची बघायला मिळाली. सांगायचा मुद्दा असा आहे, की स्त्री-पुरुष यांची तुलना करून जमीन मालकी तपासणं हा दुसरा उद्देश असू शकेल. तिसरा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, जमीनविषयक मालकी स्त्रियांना प्राप्त व्हावी यासाठी कायदेशीर तरतुदी कुठल्या-कुठल्या? कुठल्या प्रकारचे कायदे? त्याचा अभ्यास करणं आणि या जमीन मालकी करण्याच्या महिलांची जमीन मालकी वाढावी यासाठी जे कायदे आहेत, ते कुठपर्यंत आहेत? योग्य आहे, की त्यात पळवाटा आहे? हे तपासणं, ते अडथळे दूर करणं, त्याला पर्यायी उपाय सुचवणं, हा संशोधनाचा उद्देश असेल. चौथ्या नंबरचा. 5वा प्रतिकूलता आणि अडचणी जाणून घेणं. महिलांच्या नावावर जमिनी करणं, हे काही ठिकाणी पॅट्रिआर्कीमुळे, पितृसत्ताकतेमुळे दुय्यम समजलं गेलं. उदाहरणार्थ, महिलांना अधिकार दिल्यामुळे किंवा हक्क दिल्यामुळे पुरुष सत्ताकता त्याला तडा जाईल, अशी त्या ठिकाणी धारणा निर्माण झालेली ग्रामीण भागामध्ये अजूनही. त्यामुळे अजूनही शेत जमीन किंवा जमिनीची मालकी ही महिलांच्या नावावर अल्प प्रमाणामध्ये आहे. आता आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्याच्या अडचणी, प्रतिकूलता ही कशा-कशा प्रकारे निर्माण झाली ते तपासणं हा संशोधनाचा 5वा उद्देश असेल. ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च. आता रिसर्चच्या संदर्भात समजा कुपोषणाची समस्या आहे. उदाहरणार्थ आदिवासींची आर्थिक परिस्थिती जाणून घेणं, विवाहाचं वय जाणून घेणं, व्यवसायाचं स्वरूप जाणून घेणं, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती जाणून घेणं आणि कुपोषण किंवा त्यांचा आहार जाणून घेणं, कुपोषण कशामुळे निर्माण होतं हे तपासणं. हे संशोधनाचे उद्देश असतील. आपण पॅरलल 2 विषय समोर घेतोय. एक महिलांची जमीन मालकी आणि दुसरा आहे कुपोषण. असे 2 विषयांचे उद्देश जे आहे डोळ्यासमोर आपण ठेवू शकतो किंवा वेगवेगळ्या एकही विषय घेऊन आपण त्या ठिकाणी संशोधनाचा उद्देश निश्चित करू शकतो. फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह ठरले, की त्यानुसार रिसर्च क्वेश्चन निर्माण होतात. बरोबर आहे की नाही? प्रश्न कसे निर्माण करायचे हे संशोधनाचा उद्देश ठरवतो. त्यानुसार आपण प्रश्न निर्माण करतो. मग हे प्रश्न कशा प्रकारचे असू शकतात? त्याचा फक्त थोडासा आपण आढावा घेऊया. जमीन किती आहे? वडिलांच्या नावावर जमीन आहे का? भावाच्या नावावर जमीन आहे का? बरोबर आहे की नाही? किंवा आईला पण वाटा मिळाला होता का? असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी आपण घेऊन रिसर्च क्वेश्चन तयार करू शकतो आणि पुढे आपलं डेटा कलेक्शन जे आहे तो आपण पुढच्या भागाकडे जाऊ शकतो.
संशोधनाची तिसरी पायरी आहे. तिसरं म्हणजे काय? ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते आपले ठरवले जातात. त्यानंतर मेकिंग द रिसर्च डिझाइन संशोधनाचा आराखडा. संशोधन आराखडा हा कशासाठी आवश्यक आहे? कुठल्याही गोष्टीचं प्लॅनिंग आपल्याला करावं लागतं. त्याशिवाय ती गोष्ट सफल होत नाही. संशोधन हे त्याला अपवाद नाही. संशोधनाच्या संदर्भात आराखडे वेगवेगळ्या प्रकारचे तयार करावे लागतात. हं. साधं एक उदाहरण घेऊया आपण. मंदिर बांधायचं असेल, तर मंदिर बांधण्यासाठी जागा, किती लांबी रुंदीचं मंदिर बांधायचं आहे, मंदिराचं सभागृह कसं असेल, मंदिराचा गाभारा कसा असेल, मूर्तीचं अ, मूर्ती ठेवण्याची जागा कशी असेल, बरोबर की नाही? आजूबाजूचा परिसर कसा असेल, सगळं आणि त्या मंदिर बांधण्यासाठी लागणारा इंजिनिअरने समजा कागदावर त्याचा आराखडा तयार केला. त्यानंतर त्याला किती मटेरियल लागणार आहे, सिमेंट किती लागणार आहे, स्टील किती लागणार आहे, रेती किती लागणार आहे आणि त्याला लेबर कॉस्ट किती लागणार आहे, हे सगळं त्याला नियोजन करावं लागतं आणि मग तो मंदिर बांधतो किंवा मंदिर तयार होतं. किंवा नदीवरचा एखादा पूल बांधायचा असेल, तर इंजिनिअरला सर्व त्याचा आराखडा आधी तयार करावा लागतो. हं. किती लांबीचा, किती रुंदीचा, किती त्याला पिलर लागणार आहे, मटेरियल काय-काय लागणार आहे, कॉस्ट किती लागणार आहे, सगळी एकंदरीत किती कालावधी लागणार आहे, याचा तो आराखडा तयार करतो. तसंच संशोधनामध्ये सुद्धा एक प्लॅनिंग लागतं किंवा आराखडा तयार करावा लागतो. कारण कुठल्या-कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, कुठली प्रकरणं आपल्या संशोधनामध्ये आहे. पहिलं प्रकरण, दुसरं प्रकरण, तिसरं, चौथं, 5वं. म्हणजे समजा उदाहरणार्थ पहिल्या प्रकरणामध्ये प्रस्तावना असेल, दुसऱ्या प्रकरणामध्ये रिव्ह्यू ऑफ लिटरेचर असेल किंवा अ, त्याला काय म्हणूया आपण संशोधन साहित्याचा आढावा, संशोधन पद्धती कुठल्या-कुठल्या प्रकारच्या आहे किंवा जो आपण रिसर्चचा एरिया निवडलेला आहे, त्याचं क्षेत्र, त्या संदर्भात भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक माहिती आपण त्या प्रकरणामध्ये घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल, की पुढचं प्रकरण योजनांमध्ये अ, जो काही डाटा मिळवला प्रत्यक्षामध्ये, तो डाटा कलेक्शन आणि त्याचं निर्वचन हे सगळ्या अवस्था आहे. मला एवढं सांगायचं आहे, की संशोधन करताना आराखडा आखावा लागतो. तो आराखडा त्याचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत. या आराखड्यामुळे काय फायदा होतो? तर वेळ वाचतो, परिश्रम वाचतात, पैसा ह्या सगळ्या गोष्टी आहे, या आपल्या वाचू शकतात. त्यामुळे नियोजन करणं गरजेचं आहे, आराखडा आखणं गरजेचं आहे. कारण संशोधन कार्याचं नियोजन जे आहे, संशोधन आराखड्याद्वारे आपण करू शकतो. त्याचे अनेक प्रकार आहेत. ते प्रकार आपल्याला फक्त माहिती असावे म्हणून बघणार आहोत. कारण पुढच्या अनेक लेक्चरमध्ये संशोधन आराखडा म्हणजे काय, त्याचे प्रकार पुढे येणार आहेत. पण आपल्याला इथं संशोधनाचा टप्पा म्हणून संशोधन आराखड्याकडे बघायचं आहे. त्यातला पहिला सब टॉपिक आहे किंवा प्रकार आहे अन्वेषणात्मक किंवा परिचयात्मक संशोधन आराखडा. अन्वेषणात्मक किंवा परिचयात्मक संशोधन आराखडा हा कशासाठी महत्वाचा आहे? की आपण जी समस्या घेतलेली आहे, त्या समस्येचा परिचय करून घेणं. उदाहरणार्थ जमीन मालकी, महिलांची जमीन मालकी हा विषय असेल, तर त्याचा परिचय करून घेणं. म्हणजे भारतामध्ये पूर्वीपासून तर आजपर्यंत महिलांची कायदे, महिलांचे हक्क, महिलांच्या संदर्भात अनेक प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जाणून घ्याव्या लागतील आपल्याला. बरोबर आहे? म्हणजे परिचय करून घ्यायचा आणि मग पुढे आपण त्या ठिकाणी जाणार आहे. संशोधन समस्येचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला थोडक्यात परिचय करून घ्यायचा आहे. या परिचयामध्ये समजा कुपोषणाची समस्या असेल, तर कुठले-कुठले तालुके त्या ठिकाणी कुपोषण आहे, त्या तालुक्यामध्ये अ, पर्जन्यमान कसं आहे, त्यानंतर अन्नधान्य कुठल्या प्रकारचं पिकतंय, रोजगाराच्या कुठल्या संधी आहेत, या बारीक-सारीक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी तपासाव्या लागतात, बघाव्या लागतात आणि पुढे जाऊन आपल्याला असं म्हणता येईल, की त्या भागाचा परिचय करून घेणं, त्या समस्येचा परिचय करून घेणं, हे परिचयात्मक आराखड्यामध्ये येतं. मग त्यामुळे त्याची मागची कारणं जाणून घेतली जातात. मग त्या कारणांचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्याचं उत्तर पुढे सापडतं ना आपल्याला. त्यामुळे संशोधन आराखडाचा पहिला आहे परिचयात्मक किंवा अनुशनात्मक संशोधन आराखडा. दुसरा आपल्याला आराखडा त्यामध्ये सांगता येईल, की निदानात्मक संशोधन आराखडा. निदान याचं शब्दामध्येच याचं उत्तर दडलेलं आहे. जसं आपण आजारी पडल्यानंतर किंवा आपलं काही दुखत असेल तर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला प्रश्न विचारतात,
की "काय दुखतंय तुमचं? डोकं दुखतंय, हातपाय दुखतोय, ताप येतोय, थंडी येते की अजून काय?" मग आपल्याला डॉक्टर सुरुवातीला परिचय करून घेतो. आपल्या समस्या जाणून घेतोय आणि नंतर लक्षणं लक्षणं लक्षात येतात, की थंडी येते. मग कशामुळे येते? मलेरिया, डेंग्यू किंवा अजून काय? मग त्यासाठी तो टेस्ट करायला सांगतो डॉक्टर आणि त्यानुसार आपण त्या टेस्ट केल्यानंतर जर रिपोर्ट तसे आले, तर त्याप्रमाणे तो ट्रीटमेंट करतो आणि आपल्याला बरं करतो. हे जसं मेडिकल सायन्समधलं उदाहरण आहे किंवा वैद्यकीय क्षेत्रातलं उदाहरण आहे, निदानात्मक. तसं आपल्या संशोधनाच्या संदर्भात ती समस्या का निर्माण झाली? त्याची पाळंमुळं जी आहे, ती आपण जाणून घेतली आणि त्या समस्येचं निदान ह्या गोष्टीमुळे ही घटना घडली. बरोबर आहे की नाही? ती आपण त्या ठिकाणी जाणून घेऊ शकतो आणि म्हणून निदानात्मक संशोधन आराखडा हाही त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. पुढे जायचं आहे आपल्याला वर्णनात्मक संशोधन आराखडा. एखाद्या विषयासंदर्भात संपूर्ण वर्णन माहिती जाणून घेणं हा वर्णनात्मक संशोधन आराखड्याचा उद्देश आहे. हा आराखडा एवढ्यासाठी महत्त्वाचा आहे, की या आराखड्यामुळे आपल्याला त्या समस्येच्या सर्व बाजू, सर्व पैलू आपल्याला लक्षात येतात आणि म्हणून संशोधन आराखडा हा एक महत्त्वाचा प्रकार आहे त्यातला वर्णनात्मक संशोधन आराखडा. त्यानंतर चौथा प्रकार जो आहे तो आपल्याला माहिती असावा तो म्हणजे प्रयोगात्मक संशोधन आराखडा. तर प्रयोगात्मक म्हणजे काय, की जसं वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये, विज्ञानामध्ये प्रयोग केले जातात. हं. आणि प्रयोगामध्ये एका व्यक्तीने प्रयोग केल्यानंतर निष्कर्ष काय आले, दुसऱ्याने केल्यानंतर काय निष्कर्ष आले, तिसऱ्याने प्रयोग केल्यानंतर काय निष्कर्ष आले, हे तपासलं जातं. तसं सामाजिक संशोधनामध्ये सुद्धा प्रयोगात्मक संशोधनाचा आराखड्याचाही वापर केला जाऊ शकतो. म्हणजे मी संशोधन केलंय, तुम्ही केलं किंवा अजून यांनी केलंय, तर त्या संदर्भात प्रयोग पद्धतीचा वापर सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो. हं. म्हणजे हा मुद्दा आपल्याला एवढ्यासाठी महत्त्वाचा आहे, की त्यामुळे अ, पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या सफल होतात आणि आपल्याला पुढे जाता येतं. हं. आपल्याला संशोधन आराखडा हा सामाजिक संशोधनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला संशोधन आराखडा तयार झालाय आपला आणि आपल्याला पुढे संशोधनाला सुरुवात करायची. अभ्यास विषय निवडायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? सॅम्पल निवडावं लागतात. सॅम्पलिंग प्रोसिजर, नमुना निवड पद्धती जी आहे, ती आपल्याला करावी लागते. नमुना निवड. समजा आपण बाजारामध्ये गेलो किंवा किराणा दुकानामध्ये गेलो, तर आपल्याला समजा गहू घ्यायचे आहे किंवा धान्य घ्यायचं आहे. गहू, बाजरी, ज्वारी काही घ्यायचं असेल, तर आपण त्या दुकानदाराला म्हणतो, की नमुना बघू किंवा सॅम्पल कसा आहे बघू. तो आपल्यासमोर डायरेक्ट पोतं आणून नाही ठेवत. तर एक माप असतं त्या मापामध्ये किंवा छोट्याशा भांड्यामध्ये आपल्याला तो सॅम्पल दाखवतो किंवा नमुना. बघा अशा प्रकारचे एवढ्या जाडीचे गहू आहेत. हे ₹26 आहे, हे ₹22 आहे, ₹24 आहे. असे आपल्याला तो किमती सांगतो आणि त्याचा नमुना आपल्यासमोर ठेवतो. बरोबर आहे? नमुना म्हणजे काय? विशाल अशा समुदायाचा एक लघु प्रतिनिधी. त्याला आपण नमुना म्हणतो किंवा सॅम्पल म्हणतो. हा सॅम्पल आपण हे करतो. उदाहरणार्थ आपण समजा अजून बाजारात गेलो आणि आपल्याला आंबे घ्यायचे आहेत. आंबे घेतल्यानंतर तो आंबे विकणारा आपल्याला म्हणतो, की आंबे अतिशय गोड आहेत. हं, बरोबर आहे. खाऊन तर बघा. तो एक आंबा थोडासा कापतो आणि आपल्याला आंब्याची फोड देतो आणि आंबा आपल्याला चाखायला सांगतो. बरोबर आहे. थोडक्यात त्याची चव घेतल्यानंतर पूर्ण आंबा खाण्याची गरज नाही. त्याची टेस्ट घेतल्यानंतर आपल्याला आंबा गोड आहे की आंबट आहे हे कळतं. नमुना. उदाहरणार्थ अजून एक उदाहरण आपण घेऊया रोजच्या व्यवहारातलं, गृहिणींच्या बाबतीमधलं. भात शिजला की नाही? समजा तो कुकरमध्ये असेल तर नाही का आपल्याला बघता येत. पण एखाद्या पातेल्यामध्ये भात शिजतोय, तर संपूर्ण शितं बघण्याची गरज नाही. एक भाताचं शीत दाबून बघितलं जातं आणि भात शिजलाय की नाही ही गृहिणी सांगते. म्हणजे
तो नमुना किंवा सॅम्पल टेस्ट केला जातो. ब्लड, युरिनचे सॅम्पल घेतले जातात. त्यानुसार छोटंसं रक्त घेतलं जातं आणि त्यानुसार आपल्या सगळ्या शरीरामध्ये जे ब्लड आहे किंवा युरिन आहे, त्याच्यात काही इन्फेक्शन आहे का? कुठल्या प्रकारचे जीवाणू, विषाणूंचा प्रादुर्भाव झालाय का? काय? हे सगळं आपल्याला सांगितलं जातं. म्हणजे सॅम्पल म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं आहे. सॅम्पल प्रोसिजर. तसं सामाजिक संशोधनामध्ये सुद्धा हा जो सॅम्पल आहे, तो निवडला जातो. उदाहरणार्थ, आता माझाच विषय आपण जर घेतला पी-एच-डीचा, तो म्हणजे महिलांची जमीन मालकीचा अभ्यास. समजा माझं कार्यक्षेत्र आहे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्हा म्हटला, की मोठा भूप्रदेश आला. त्यामध्ये 15 तालुके आले. 15 तालुक्यामध्ये असंख्य गावं आहेत. मग आपल्याला नमुना का निवडायचा आहे? पूर्ण जनगणनेप्रमाणे आपल्याला सर्व्हे करणं किंवा मुलाखती घेणं, हे एवढं सोपं काम नाहीये. बरोबर आहे? त्यासाठी वेळ, पैसा, श्रम खूप खर्च होऊ शकतो आणि प्रचंड वेळ लागू शकतो. मग त्यावर पर्याय म्हणून सॅम्पलिंग मेथडचा वापर त्या ठिकाणी आपण संशोधनामध्ये करतो. नाशिक जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत. 15 तालुक्यापैकी मी माझ्या अभ्यासासाठी 5 तालुके निवडले. 5 तालुके सुद्धा खूप होतात. मग 5 तालुक्यामध्ये पुन्हा अनेक असंख्य गावं. त्या गावांमध्ये आपल्याला समजा महिलांचा अभ्यास करायचा आहे, महिलांची जमीन मालकीचा अभ्यास करायचा आहे. त्या महिलांच्या जमीन मालकीचा अभ्यास बघताना तो नमुना आपण कसा निवडणार? तो आपण कोणत्या प्रकारे निवडणार तो आपण बघणार आहोत. उदाहरणार्थ नमुना निवडीचे अनेक प्रकार आहेत. साधा यादृच्छिक नमुना, स्तरित यादृच्छिक नमुना, बरोबर आहे. लॉटरी मेथड, बरोबर आहे. म्हणजे अभ्यास विषयाची सगळी नोंद केली जाईल, चिठ्ठ्या केल्या जातील, त्या एका भांड्यामध्ये टाकल्या जातील, त्या मिक्स केल्या जातील आणि एक-एक चिठ्ठी काढून जे गाव किंवा जी स्त्रीचं नाव आलं असेल किंवा ज्या व्यक्तीचं नाव आलं असेल त्याची मुलाखत घेऊ शकतो आपण, प्रश्नावली घेऊ शकतो. सॅम्पलिंगच्या बाबतीमध्ये लॉटरी मेथड आहे, स्तरित नमुना आहे, यादृच्छिक नमुना आहे, वेगवेगळ्या प्रकारचे. हे नमुना निवडीचे प्रकार आपल्या अभ्यासानुसार बदलू शकतात. मग नाशिक जिल्ह्यामधून आपण 5 तालुके घेतले. मग 5 तालुक्यामध्ये मग कोणते घ्यायचे? काही आदिवासी तालुके आहेत, काही ग्रामीण भाग आहे, प्रगत आणि थोडेसे प्रगत आणि थोडेसे मागास. काही एकदम प्रगत तालुके आहेत. मग आपण अभ्यासासाठी असे निवडू शकतो, की 2 आदिवासी तालुके घ्यायचे, 2 दुष्काळी घ्यायचे आणि 2 प्रगत घ्यायचे, सेमी. उदाहरणार्थ माझ्या अभ्यासासाठी समजा नाशिक तालुका आहे, शहराच्या जवळ आहे. हं. थोडंसं प्रगती किंवा बऱ्यापैकी लोकांना तंत्रज्ञान किंवा या बाबतीची जाणीव आहे. दिंडोरी तालुका आहे. 5 धरणं या तालुक्यामध्ये. शेती बऱ्यापैकी विकसित आहे आणि पुन्हा आदिवासी पण भाग आहे. त्यानंतर निफाड तालुका प्रगत तालुका समजला जातो नाशिक जिल्ह्यामधला. त्र्यंबकेश्वर तालुका हा आदिवासी तालुका आहे. इगतपुरी तालुका आदिवासी तालुका आहे. हं. सिन्नर हा दुष्काळी तालुका आहे. बरोबर? म्हणजे आपण सॅम्पल निवडताना सुद्धा ह्या सर्व जिल्ह्याची रचना, त्याची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्व प्रकारची पार्श्वभूमी जाणून घेऊन नंतर आपण सॅम्पल निवडू शकतो. मग हा सॅम्पल निवडताना तो सॅम्पल असा निवडायचा, की आपल्या संपूर्ण संशोधनाचं प्रतिनिधित्व त्या नमुन्याने केलं पाहिजे आणि त्याचे निष्कर्ष अचूक यायला पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून सॅम्पलिंग निवडताना समजा मला 300 महिलांच्या मुलाखती घ्यायच्या किंवा 300 प्रश्नावली भरून घ्यायच्या आहे. काही मुलाखती घ्यायच्या आहे. काही नरेशन किंवा आपण त्याला कथानकं ती घ्यायची संपूर्ण सविस्तरपणे. मग त्यामध्ये दोन्ही प्रकार संशोधनाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत. एक गुणात्मक पद्धती, एक संख्यात्मक पद्धती. मग संख्यात्मक पद्धतीनुसार सर्वे मेथडद्वारे आपण संख्यात्मक माहिती घेऊ शकतो. किती एकर जमीन, किती महिलांच्या नावावर जमिनी वगैरे हा संख्यात्मक आकडेवारी येऊ शकते. गुणात्मकमध्ये मग अनेक क्वालिटेटिव्ह व्यष्टी अध्ययन पद्धती, केस स्टडी म्हणून त्याचा आपण अभ्यास करू शकतो. एखादी अ, महिला जमीन मालकी मिळवण्यासंदर्भात तिची कोर्ट केस चालू असेल, तर त्या संदर्भातची आपण सविस्तर माहिती आपण घेऊ शकतो. तिला आलेल्या अडचणी, तिचा कौटुंबिक संबंध कशा प्रकारचे, माहेरचे कौटुंबिक संबंध दुरावले का? सगळे ह्या परिस्थिती आपण त्या ठिकाणी जाणून घेऊ शकतो. म्हणजे नमुना निवडताना आपण 300 प्रातिनिधिक महिला निवडल्या असतील, तर त्या महिलांचं आपण
मुलाखती, अनुसूची, त्यानंतर नरेशन जे आहे ते आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. म्हणजे नमुना हा तुमच्या संशोधनाची एकंदरीत चौकट जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी ठरवली जाते. त्यानंतर आपण बघणार आहोत डाटा कलेक्शन आणि तथ्य संकलन. मी आताच तुम्हाला एक उदाहरण सांगितलं, की समजा 300 महिला आहे. त्या 300 महिलांच्या समजा 80-90 प्रश्न असतील तुमच्या प्रश्नावलीमध्ये किंवा माझ्या प्रश्नावलीमध्ये. त्या प्रश्नांचं संकलन, तथ्य संकलन आपल्याला प्रत्येक महिलेकडे जाऊन त्यांच्या माहिती घेणं किंवा त्या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण प्रश्नावलीमध्ये लिहून घेतो किंवा मुलाखती घेतो, त्याच्या नोंदी घेतो. ते घेतल्यानंतर जे काही डाटा आपल्याकडे गोळा झालेला आहे, कलेक्शन झालेलं आहे, ते संकलन आपल्याला पुढे जाऊन त्या डाटाचं काय करावं लागतं तथ्य संकलनाचं. समजा उदाहरणार्थ प्रायमरी आणि सेकंडरी अशा दोन्ही प्रकारची माहिती आपल्याला मिळू शकते. हं. बऱ्याचदा संदर्भ साहित्य व त्याचं वाचन, चिंतन, मनन करून आपल्याला अनेक गोष्टींची माहिती असते. मग अशाच प्रकारचं संशोधन अजून कुठं झालंय का? तिथं कोणते निष्कर्ष आले, ते जाणून घेतात. आपल्या संशोधनामध्ये अजून काय वेगळेपणा आहे, हे आपल्याला या तथ्य संकलनामध्ये त्यावेळेस कळतं आणि त्यानुसार आपण तशा प्रकारच्या नोंदी त्या ठिकाणी करत असतो. मग डाटा कलेक्शन हा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे, तो त्या ठिकाणी आपल्याला घेता येतो. पुढे जाऊन आपल्याला सांगता येईल, की हा डाटा आपल्याला मिळाला आहे. 300 महिलांच्या मुलाखती आपण घेतल्या. मग त्याचं एनालिसिस किंवा इंटरप्रिटेशन, वर्गीकरण आणि विश्लेषण हे एक महत्त्वाचं एक प्रकरणच असतं पी-एच-डीमध्ये. मग हे वर्गीकरण आणि विश्लेषण कशा प्रकारचं आहे? त्यासाठी आपल्याला अ, ती जी माहिती आहे, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार करावे लागतात. उदाहरणार्थ मग त्याचे टेबल तयार करणं, त्याचे ग्राफ तयार करणं, बरोबर आहे? त्याची तुलना करणं, त्याचा सहसंबंध तपासणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये येऊ शकतात. महत्त्वाचा मुद्दा आहे, की ज्या आपण मुलाखती घेतल्या, क्वालिटेटिव्ह रिसर्च असेल समजा तुमचा. रिसर्चच्या अनेक पद्धती आहेत, आपल्याला माहिती आहेत. क्वालिटेटिव्ह रिसर्च, क्वांटिटेटिव्ह रिसर्च अँड मिक्स मेथड अशा 3 प्रकारच्या पद्धतीद्वारे आपण संशोधन करू शकतो. आणि हा जो डाटा आपल्याकडे आलेला आहे किंवा त्याचं एनालिसिस आपण कशाप्रकारे करतो यालाही खूप महत्त्व आहे. म्हणजे उदाहरणार्थ ॲट अ ग्लान्स आपल्या संशोधनामध्ये काय वेगळेपण आहे, की कुठल्या तालुक्यामध्ये, कुठल्या भागामध्ये महिलांच्या नावावर जमिनी आहेत, त्याचं स्वरूप कसं आहे, आकार कसा आहे, रचना कशी आहे किंवा एकंदरीत सगळं स्वरूप आपल्याला त्या डाटावरून कळू शकतं. म्हणजे ग्राफ, टेबल, आकृत्या, चित्र काय असेल नसेल, त्या प्रत्येक संशोधनाच्या विषयानुसार हे बदलू शकतं. पण वर्गीकरण आणि विश्लेषण याला सामाजिक संशोधनामध्ये महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी आहे. हं. त्यानंतर आपण अ, पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत. ते म्हणजे रिव्ह्यू अँड लिटरेचर हे आपण पहिल्यांदा घेतोच आहे. पण लिटरेचर रिव्ह्यू किंवा संशोधनाच्या संदर्भामध्ये आत्तापर्यंत कोणी-कोणी या क्षेत्रामध्ये, संशोधनाच्या क्षेत्रामध्ये या विषयाला घेऊन काम केलेलं आहे? म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर किंवा लोकल लेव्हलवर कोणी-कोणी काम केलंय? त्यांचं आपण सगळं अहवाल जो आहे किंवा आढावा जो आहे, तो आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये घेतोच, रिव्ह्यू ऑफ लिटरेचरच्या. परंतु मिळालेला जो डाटा आहे, त्याचं निर्वचन करणं, त्याचं विश्लेषण करणं, हा एक महत्त्वाचा टप्पा जो आहे, तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. मग हा टप्पा अभ्यासताना किंवा हा टप्पा एवढ्यासाठी महत्त्वाचा आहे, की तुमचे जे काही संशोधनाचे तुम्ही उद्देश डोळ्यासमोर ठेवून जे प्रश्न बनवले, त्या प्रश्नांची आलेली उत्तरं आणि त्या उत्तरांच्या संदर्भात तुमचे निष्कर्ष काय आलाय? तुम्ही गृहीत धरलेली समस्या कशा प्रकारची? त्या समस्येचं उत्तर आता काय आलंय? ते तपासणं गरजेचं आहे आणि तो या प्रकरणामध्ये येऊ शकतो. निष्कर्ष आणि निर्वचन हा एक संशोधनातला महत्त्वाचा टप्पा किंवा पायरी आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता निष्कर्षामध्ये समजा उदाहरणार्थ जमीन मालकी हा मुद्दा आहे माझ्या संशोधनाचा. मग प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे आपण आधी विचारलेले आहेत. जमीन मालकीचे आकार, स्वरूप,
स्त्री-पुरुष तुलना, लिंगभावातील विषमता किंवा कौटुंबिक संघर्ष, कायदेशीर लढाई वगैरे याच्या संदर्भात अनेक प्रश्न आपण विचारले महिलांना आणि त्यानुसार आपण डाटा कलेक्शन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचं निर्वचन केलेलं आहे आणि मग फाइंडिंग किंवा आपण त्याला काय म्हणू आपण त्याचे निष्कर्ष काय आले? तर नाशिक जिल्ह्यामध्ये महिलांच्या नावावर जमिनीची जी काही मालकी आहे ती अत्यल्प आहे. उदाहरणार्थ, मी मगाशी उदाहरण सांगितलं तुम्हाला, की निफाड तालुक्यामध्ये फक्त 11% रेकॉर्डिंग असं टक्केवारी महिलांच्या नावावर जमीन मालकी आहे. त्या मानाने म्हणजे 100 मध्ये 11 महिला किंवा 12 महिला किंवा 17 महिला किंवा 22 महिला म्हणजे हे प्रमाण खूप कमी आहे. पॅट्रिआर्की किंवा पुरुषसत्ताकतेमुळे हे प्रमाण आपल्याला आढळून आलं. निष्कर्ष कसा आला, की जमीन मालकी महिलांच्या नावावर अत्यल्प आहे. जमीन मालकी करताना लिंगभाव विषमता बघायला मिळते. मुलीला वाटा द्यायचा नाही. का द्यायचा नाही? मुलगी परक्याचं नाही. तिचं लग्न करून दिलं, तिचं सगळं संसार रांगीरूपी लावून दिला. आता पुढे तिला काही करायची गरज नाही, अशा प्रकारे सांगितलं जातं आणि त्यामुळे मुलगा हा आपल्याच घरी राहणार आहे. मुलगा हा वंशाचा दिवा आहे. त्यामुळे मुलाला प्रॉपर्टीमध्ये हिस्सा जास्त दिला जातो. म्हणजे दुसरा निष्कर्ष काय? लिंगभाव आधारे त्या ठिकाणी विषमता जमीन धारणेच्या बाबतीत दिसून येते. तिसरा निष्कर्ष आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, की ज्या महिलांनी कायदेशीर भांडणं केली आणि जमिनी मिळवल्या, त्यांचं माहेर कायमचं तुटलं. कौटुंबिक संबंध, माहेरचे संबंध कायमचे संपुष्टात आले. हा एक निष्कर्ष त्या ठिकाणी समोर आला किंवा कौटुंबिक संबंध दुरावले, प्रॉपर्टी मिळाली, पण संबंध दुरावले. बरोबर की नाही? मग रक्षाबंधन असेल, दिवाळी असेल, त्यावेळेस सुद्धा मग त्या बहिणीला माहेरची आठवण येणं स्वाभाविक आहे. परंतु माहेरी मात्र तिला कोणी उभं करत नाही. अशी परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते. हा एक निष्कर्ष आहे. किंवा जमीन मालकीच्या संदर्भामध्ये ज्या महिलांनी जमिनी मिळवल्या, त्यांच्या संदर्भात आपल्याला लोक काय म्हणतात, "काय हावरट मुलगी आहे. तिचं एवढं व्यवस्थित असताना भावाकडून तिने वाटा घेतला." असं पण म्हटलं जातं किंवा तिची अवहेलना केली जाते. म्हणजे असे निष्कर्ष येऊ शकतात किंवा आले. किंवा आपल्याला अजून असं म्हणता येईल, की तिला अनेक दूषणं लावली जातात. हा एक मुद्दा आहे. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला अहवाल लेखन, रिपोर्ट रायटिंग तुमच्या संपूर्ण संशोधनाचा एक प्रकारचा आरसा आहे. अहवाल लेखन म्हणजे. म्हणजे तुमच्या समस्या सूत्रणापासून तर निष्कर्षापर्यंत संपूर्ण म्हणजे तुमचा अभ्यास विषय कुठला, गृहीतक कुठली धरली, संशोधन आराखडा कुठला, सॅम्पल कशाप्रकारे तुम्ही निवडला, डाटा संकलन, त्याचं विश्लेषण कशाप्रकारे केलं, कुठल्या अभ्यास पद्धती वापरल्या, किती महिलांच्या मुलाखती घेतल्या, ते सगळं हे केल्यानंतर सर्व त्याचा निष्कर्ष किंवा संदर्भ सूची ती मांडावी लागते. एकंदरीत आपल्याला असं म्हणता येईल, की संपूर्ण संशोधनाचा लेखाजोखा तुमच्या अहवाल लेखनामध्ये, रिपोर्ट रायटिंगमध्ये येतो. ही एक संशोधनाची पायरी किंवा अवस्था जी आहे ती समजली जाते. आपल्याला आत्तापर्यंत संशोधन म्हणजे काय आणि संशोधनाच्या विविध प्रकारच्या जे काही पायऱ्या आहेत, टप्पे आहेत ते आपण त्या ठिकाणी सविस्तर बघितले. उदाहरणार्थ समस्या सूत्रण, गृहीतकृत्याची निर्मिती, त्यानंतर नमुना निवड, संशोधन आराखडा, तथ्य संकलन, तथ्यांचं वर्गीकरण, तथ्यांचं विश्लेषण, निष्कर्ष, निष्कर्षांचं निर्वचन आणि अहवाल लेखन अशा प्रकारे सामाजिक संशोधनामध्ये आपण या पायऱ्यांचा अभ्यास करून संशोधन करू शकतो. ठीक आहे, थांबूया आपण. थँक